नमस्कार मित्रांनो, दृष्टी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचला पाहिजे। तर आपण राज्यघटना या टॉपिकवर चर्चा करणार आहोत। तर भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये यापैकी आपण भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये पार्ट 1 अपलोड केलेला आहे। ज्यांनी पार्ट 1 पाहिलेला नसेल तर ते अगोदर पार्ट 1 पहा, ज्यामध्ये आपण भारतीय राज्यघटनेची 6 वैशिष्ट्ये एक्सप्लेन केलेले आहेत। तर लक्ष द्या मित्रांनो, भारतीय राज्यघटनेत आपण 7वे वैशिष्ट्य पाहू। भारतीय राज्यघटनेचं जे 7वं वैशिष्ट्य आहे तर ते आहे स्वतंत्र एकात्मिक न्यायव्यवस्था। स्वतंत्र एकात्मिक न्यायव्यवस्था म्हणजे काय होते की केंद्रासाठी सर्वोच्च न्यायालय आहे, राज्यांसाठी उच्च न्यायालय आहे, जिल्हा व तालुके यांच्यासाठी कनिष्ठ न्यायालय आहे, म्हणजे जिल्हा न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय आहे। तर स्वतंत्र एकात्मिक न्यायव्यवस्था आहे, प्रत्येकासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे। जर एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकाराचं हनन झालेलं असेल तर तो कलम 32 नुसार डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकतो आणि सर्वोच्च न्यायालय रीट जारी करून त्या व्यक्तीचं मूलभूत अधिकारांचं जर हनन झालेलं असेल तर त्याचं संरक्षण करते। आलं का लक्षात? जर एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या संस्थेचं मूलभूत अधिकारांचे हनन झालेले असेल तर तो व्यक्ती उच्च न्यायालयात सुद्धा याचिका दाखल करू शकतो कलम 226 नुसार। तर हे माहिती लक्षात ठेवा। आणि केंद्रासाठी सर्वोच्च न्यायालय आहे। केंद्र आणि राज्य यांच्याबद्दल जर वादविवाद होत असेल किंवा एक राज्य किंवा दुसरं राज्यांमध्ये वादविवाद होत असेल तर तो वाद मिटवण्यासाठी डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाते। त्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जात नाही। सर्वोच्च न्यायालय याची तरतूद भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात आहे असं जर विचारलं असेल तर कलम 124 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे। कलम किती? 124 सर्वोच्च न्यायालय। सर्वोच्च न्यायालयात एकूण किती न्यायाधीश असतात असा जर आपल्याला प्रश्न विचारला तर सर्वोच्च न्यायालयात एकूण किती न्यायाधीश असतात याची तरतूद राज्यघटनेत केलेली नाही। सर्वोच्च न्यायालयाची एकूण न्यायाधीशांची संख्या ही संसद ठरवत असते। आणि आता सर्वोच्च न्यायालयात किती न्यायाधीश आहेत असं जर विचारलं तर सर्वोच्च न्यायालयात एक सरन्यायाधीश आणि 33 इतर न्यायाधीश आहेत। आणि आता जे सरन्यायाधीश आहेत ते कोण? आता सरन्यायाधीश कोण आहेत असं जर विचारलं तर NV रमन्ना हे आता सरन्यायाधीश आहेत, ज्यांच्या अगोदर शरद अरविंद बोबडे हे सरन्यायाधीश होते। उच्च न्यायालय हे राज्यघटनेत कोणत्या कलमात आहे असं जर विचारलं असेल तर उच्च न्यायालय हे कलम 214 मध्ये आहे। उच्च न्यायालयाची तरतूद कलम 214 मध्ये केलेली आहे। उच्च न्यायालय प्रश्न विचारले जाऊ शकते, भारतात एकूण उच्च न्यायालयांची संख्या किती असं जर विचारलं असेल तर भारतात एकूण उच्च न्यायालयांची संख्या आहे 25। 25वे उच्च न्यायालय हे तेलंगणा येथील अमरावती या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र उच्च न्यायालयात एकूण खंडपीठ किती? तर महाराष्ट्र उच्च न्यायालयात एकूण 3 खंडपीठे आहेत। बॉम्बे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत असं जर विचारलं असेल तर दीपंकर दत्ता हे बॉम्बे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत। राष्ट्रपती हे उच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश यांची नेमणूक करतात। उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांचा शपथविधी राज्यघटनेत कोणत्या कलमात दिलेला आहे किंवा कोणत्या अनुसूचित दिलेला आहे असं जर विचारलं तर अनुसूचित 3 मध्ये शपथीचा प्रारूप कुठे दिलेला आहे? अनुसूची 3 मध्ये। भारतीय राज्यघटनेचं हे वैशिष्ट्य आहे की भारताची राज्यघटना म्हणजे भारतात स्वतंत्र एकात्मिक न्यायव्यवस्था आहे। राज्यांतील वाद असेल किंवा केंद्र सरकार व राज्य सरकारचा काही वाद असेल तर तो सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाते। तो वाद मिटवण्याचं कार्य सर्वोच्च न्यायालय करते। नंतरचं वैशिष्ट्य आहे भारतीय राज्यघटनेचं नंतरचं वैशिष्ट्य आहे मूलभूत हक्क म्हणजेच मूलभूत अधिकार। भारतीय राज्यघटनेत मूलभूत अधिकाराची तरतूद कोणत्या भागात केलेली आहे असंही आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकते। तर भारतीय राज्यघटनेत मूलभूत अधिकाराची तरतूद भाग 3 मध्ये केलेली आहे। लक्षात ठेवा, भाग 3 मध्ये मूलभूत अधिकारांची तरतूद केलेली आहे।
कलम 12 ते कलम 35 मध्ये. भारतीय राज्यघटनेत भाग 1 मध्ये राज्य व त्यांचे राज्यक्षेत्र भाग 1 मध्ये याची तरतूद केलेली आहे. भाग 2 मध्ये नागरिकत्वाची तरतूद केली आहे कलम 5 ते 11. ठीक आहे. आणि भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये मूलभूत अधिकार म्हणजेच मूलभूत हक्कांची तरतूद केलेली आहे कलम 12 ते 35 मध्ये. ज्यावेळी राज्यघटना तयार करण्यात आली होती त्यावेळी राज्यघटनेत एकूण 7 मूलभूत अधिकार होते. 44वी घटना दुरुस्ती 1978 मध्ये करण्यात आली. कितवी घटना दुरुस्ती? 44वी घटना दुरुस्ती कधी करण्यात आली? 1948 मध्ये करण्यात आली. आणि त्या घटना दुरुस्तीनुसार संपत्तीचा मूलभूत अधिकार हा मूलभूत अधिकारांच्या यादीमधून काढून त्याला एक कायदेशीर अधिकार बनवण्यात आलं आणि तो कलम 300A मध्ये सामील करण्यात आला. तर आता एकूण मूलभूत अधिकार किती आहेत? तर ते आहेत 6. व्यक्तीला जीवन जगण्यासाठी काही नैसर्गिक अधिकारांची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे व्यक्तीला जर स्वाभिमानाने जीवन जगायचं असेल तर त्यासाठी काही मूलभूत अधिकारांची सुद्धा आवश्यकता असते. मूलभूत अधिकार हे न्यायप्रविष्ट आहेत. एखाद्या व्यक्तीचं मूलभूत अधिकाराचं हनन झालेलं असेल तर तो न्यायालयात याचिका दाखल करू शकतो. म्हणजेच मूलभूत अधिकार हे न्यायप्रविष्ट आहेत. कारण मूलभूत अधिकाराचं हनन झालेलं असेल तर तो कलम 32 नुसार डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकतो किंवा कलम 226 नुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकतो. नंतरचं भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे मार्गदर्शक तत्त्वे. भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्त्वांची तरतूद केलेली आहे. जर कोणताही देश लोकशाही देश असेल तर त्या लोकशाही देशात मूलभूत अधिकार, लोकांना मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्त्वे यांची तरतूद केलेली असते. मार्गदर्शक तत्त्वे हे सरकारसाठी आहे. जेव्हा एखादी निवडणूक पार पाडली जाते आणि त्या निवडणुकीतून काही आमदार किंवा खासदार निवडून दिले जातात तर त्यांनी शासन चालवण्यासाठी काय योजना केल्या पाहिजे ते कशात दिलेलं आहे? मार्गदर्शक तत्त्वांमध्ये दिलेलं आहे. तर मार्गदर्शक तत्त्वे हे घटनेच्या कोणत्या भागात आहे? मार्गदर्शक तत्त्वे हे घटनेच्या भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्त्वांची तरतूद केलेली आहे. कलम 36 ते कलम 51 पर्यंत मार्गदर्शक तत्त्वांची तरतूद केलेली आहे. मार्गदर्शक तत्त्वांना DPSP असं सुद्धा म्हटलं जाते. DPSP म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. म्हणजेच भारताचे किंवा सरकारचे नीती निर्देशक तत्त्व यालाच मार्गदर्शक तत्त्व असं म्हटलं जाते. जर सरकारने मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी केली नाही तर त्यावर कोणताही न्यायालयीन खटला चालत नाही. याचा अर्थ मार्गदर्शक तत्त्वे हे न्यायप्रविष्ट नाहीत आणि मूलभूत अधिकार हे न्यायप्रविष्ट आहेत. नंतरचं भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे मूलभूत कर्तव्य. जेव्हा भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली, भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली? 26 जानेवारी 1950 पासून. भारतीय राज्यघटना कधी स्वीकृत करण्यात आली असं जर विचारलं असेल तर 26 नोव्हेंबर 1949ला भारतीय राज्यघटना स्वीकृत करण्यात आली. म्हणजे भारतीय राज्यघटना लिहून झाली. तर ज्यावेळी भारतीय राज्यघटनेची निर्मिती करण्यात आली त्यावेळी भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांची तरतूद केलेली नव्हती. मग मूलभूत कर्तव्य कधी सामील करण्यात आले? तर मूलभूत कर्तव्य हे 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य सामील करण्यात आले. मूलभूत कर्तव्य सामील करण्यासाठी सरदार स्वर्णसिंग समितीच्या रिपोर्टनुसार मूलभूत कर्तव्य हे भारतीय राज्यघटनेत सामील करण्यात आले. आलं का लक्षात? आणि कोणत्या वर्षी सामील करण्यात आले? 1976 मध्ये. कितवी घटना दुरुस्ती होती? 42वी घटना दुरुस्ती. त्यावेळी प्रधानमंत्री होत्या इंदिरा गांधी. याचं कारण असं होतं की 1975 मध्ये आणीबाणी लागली होती आणि त्या आणीबाणीमध्ये भरपूर लोकांचं मूलभूत अधिकारांचं हनन झालेलं होतं आणि इंदिरा गांधी सरकारला असं वाटलं की ज्याप्रमाणे लोकांना मूलभूत हक्क आवश्यक असते त्याप्रमाणेच जर देश चांगला चालवायचा असेल तर लोकांचेही काही कर्तव्य असले पाहिजे. आणि ते कोणकोणते कर्तव्य असले पाहिजे तर यासाठी सरदार स्वर्णसिंग समिती
बसवण्यात आली आणि त्या समितीच्या रिपोर्टनुसार भारतीय राज्यघटनेत 42व्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्य ॲड करण्यात आले आणि ज्यावेळी मूलभूत कर्तव्य ॲड करण्यात आले त्यावेळी टोटल 10 मूलभूत कर्तव्य ॲड करण्यात आले। प्रश्न जर आपल्याला विचारला आता भारतीय राज्यघटनेत एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत असं जर आपल्याला विचारलं असेल तर भारतीय राज्यघटनेत एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहेत। 11वे मूलभूत कर्तव्य हे 86वी घटनादुरुस्ती 2002 मध्ये करण्यात आली आणि 86व्या घटनादुरुस्तीनुसार 11वे मूलभूत कर्तव्य ॲड करण्यात आले। 11वे मूलभूत कर्तव्य कशाशी निगडीत आहे असं जर विचारलं असेल तर ही जे 86वी घटनादुरुस्ती करण्यात आली तर त्यामध्ये तीन ठिकाणी चेंज करण्यात आला। कोणकोणते 3 ठिकाण? त्यामध्ये मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्य या तीनही ठिकाणी चेंजेस करण्यात आले। मूलभूत हक्कामध्ये चेंज काय केला की शिक्षणाचा अधिकार हा सर्व मुलांचा शिक्षणाचा अधिकार राहील, तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे, हे मूलभूत हक्कात सांगितलं आहे। ठीक आहे। मार्गदर्शक तत्वांमध्ये सांगितलं आहे की शिक्षण देण्याची जबाबदारी हे सरकारची राहील आणि मूलभूत कर्तव्यात 86वी घटनादुरुस्ती 2002 मध्ये तरतूद करण्यात आली की जो पाल्य असेल तर त्यांच्या पालकांची ही जबाबदारी राहील किंवा त्यांच्या पालकांचं हे कर्तव्य राहील की मुलाला वयाच्या 6 वर्षापासून तर 14 वर्षापर्यंत शिक्षण प्रोव्हाइड करून देण्याची जबाबदारी कोणाची राहील? ते पालकांची राहील, पालकांचं ते कर्तव्य राहील। तर 86वी घटनादुरुस्ती 2002 मध्ये जेव्हा करण्यात आली तर तेव्हा प्रधानमंत्री कोण होते? तर अटल बिहारी वाजपेयी तेव्हाचे प्रधानमंत्री होते। नंतरचं भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे आणीबाणीच्या तरतुदी। देश जर चालवायचा असेल तर देशात भरपूर प्रॉब्लेम्स येऊ शकतात। एखाद्या देशाचं युद्धासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते किंवा एखादी देश युद्धसुद्धा करू शकते किंवा आक्रमणसुद्धा करू शकते। ज्याप्रमाणे अफगाणिस्तानवर आता तालिबानने कब्जा केलेला आहे तर भारत पाकिस्तान किंवा भारत चीन किंवा भारत श्रीलंका, भारत बांगलादेश अशा प्रकारचे वादविवाद होऊ शकतात भविष्यामध्ये। तर असे जर वादविवाद झालेले असेल तर देशात आणीबाणी लावू शकते। आणीबाणीची तरतूद आणीबाणीची तरतूद राज्यघटनेत कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली असं जर विचारलं तर जर्मनीच्या राज्यघटनेवरून आणीबाणीची तरतूद घेण्यात आलेली आहे। आणीबाणी किती प्रकारे लावण्यात येते? तर 3 प्रकारे आणीबाणी लावली जाते। एक आहे राष्ट्रीय आणीबाणी, कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी लावली जाते। कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट किंवा राज्य आणीबाणी कलम 356 नुसार लावली जाते आणि कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी, त्यालाच वित्तीय आणीबाणी असं म्हणतात, तर आर्थिक आणीबाणी कलम 360 नुसार लावली जाते। राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कारणामुळे लावली जाते असं जर विचारलं असेल तर युद्ध होत असेल किंवा युद्धासारखी परिस्थिती निर्माण होत असेल किंवा परकीय आक्रमण होत असेल किंवा एखाद्या राज्यात सशस्त्र बंड म्हणजे सशस्त्र उठाव जर होत असेल तर या कारणांमुळे केंद्र सरकारला अधिकार आहे की ते राष्ट्रीय आणीबाणी लावू शकतात। केंद्र सरकारला अधिकार आहे म्हणजे याचा अर्थ हा आहे आणीबाणी लावण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला आहे, परंतु राष्ट्रपती हा मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कार्य करतो। राष्ट्रपतीला जोपर्यंत मंत्रिमंडळ सल्ला देत नाही आणीबाणी लावण्याचा तोपर्यंत आणीबाणी लागत नाही। आणीबाणी हे किती वेळापर्यंत लागू शकते? तर एक वेळा आणीबाणी लागली तर ती 6 महिन्यापर्यंत लागू शकते आणि ती अशी कितीही वेळा आणीबाणी किती वेळपर्यंत लागू राहू शकते जोपर्यंत आणि दर 6 महिन्याने एक ठराव पास करून ती आणीबाणी समोर न्यायची की तिथेच थांबवायची, तर हा अधिकार संसदेला आहे। संसद ठराव पारित करत असते आणि त्या ठरावानुसार आणीबाणी हे समोर कंटिन्यू राहते किंवा तिथेच थांबवली जाते। राष्ट्रीय आणीबाणी कोणकोणत्या कारणामुळे लागू शकते? तर युद्ध किंवा युद्धासारखी परिस्थिती किंवा परकीय आक्रमण होत असेल किंवा सशस्त्र बंड म्हणजे एखाद्या राज्यात किंवा एखाद्या सरकारमध्ये काही बंड असा काही विरोध होत असेल आणि त्यामध्ये शस्त्रास्त्रांचा वापर होत असेल तर त्यावेळी केंद्र सरकार म्हणजे राष्ट्रपती हे राष्ट्रीय आणीबाणी लावू शकतात। राष्ट्रीय आणीबाणी ही पूर्ण देशासाठी सुद्धा लावल्या जाऊ शकते किंवा एखादे राज्य किंवा एखाद्या ठिकाणी सुद्धा आणीबाणी अशा प्रकारची लावली जाऊ शकते। राष्ट्रीय आणीबाणीची तरतूद कलम 352 मध्ये करण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत राष्ट्रीय आणीबाणी किती वेळा लावण्यात आली असं जर विचारलं तर आतापर्यंत राष्ट्रीय आणीबाणी ही 3 वेळा लावण्यात आलेली आहे।
1962मध्ये भारत आणि चीन यांचं युद्ध सुरू होतं, त्या कारणामुळे 1962मध्ये आणीबाणी लावण्यात आली होती. 1965मध्ये भारत आणि पाकिस्तानचं युद्ध होतं, त्या कारणामुळे राष्ट्रीय आणीबाणी लावण्यात आली होती. आणि 1975मध्ये सशस्त्र बंड या कारणामुळे इंदिरा गांधी सरकारने राष्ट्रीय आणीबाणी लावली होती. तर हे 3 गोष्टी लक्षात ठेवा. किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागली? 3 वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागली. राष्ट्रपती राजवट म्हणजे राज्य आणीबाणी हे आतापर्यंत किती वेळा लागली असं जर विचारलं असेल तर 125 किंवा 150पेक्षा जास्त वेळा राष्ट्रपती राजवट लागलेली आहे. भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त वेळा राष्ट्रपती राजवट लावण्यात आली असं जर विचारलं असेल तर केरळ या राज्यात, भारतातील केरळ या राज्यात सर्वात जास्त वेळा राष्ट्रपती राजवट लावण्यात आलेली आहे. राष्ट्रपती राजवट कोणत्या कारणामुळे लावली जाते? जर एखादी राज्य सरकार, कोणत्याही राज्यातील सरकार जर कार्यक्षमतेने कार्य करत नसेल, म्हणजे त्या ठिकाणी शासन जर बरोबर चालत नसेल, राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते कलम 356 नुसार. आणि कलम 365 नुसार सुद्धा राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते. कारण जर केंद्राचे निर्देश, केंद्रानं जे काही निर्देश दिलेले असेल आणि ते निर्देश राज्य सरकार जर पाळत नसेल तर यावेळीसुद्धा राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते. आणि केंद्राचे निर्देश राज्याने न मानल्यामुळे राष्ट्रपती राजवट जर लागत असेल तर ते कलम 365मध्ये याची तरतूद केलेली आहे. 356मध्ये सुद्धा राष्ट्रपती राजवटीची तरतूद केलेली आहे. परंतु फरक हा आहे की एखाद्या राज्यातलं प्रशासन जर बरोबर चालत नसेल तर त्यावेळी कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते. आणि केंद्राचे निर्देश जर राज्य पाळत नसेल तर या कारणामुळे जर राष्ट्रपती राजवट लागत असेल तर ते कलम 365 नुसार राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते. कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी लावली जाते. आणि आर्थिक आणीबाणी लावण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला म्हणजे राष्ट्रपतींना आर्थिक आणीबाणी लावण्याचा अधिकार. आणि आतापर्यंत एकही वेळा आर्थिक आणीबाणी लागलेली नाही. नंतरचं भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे एकेरी नागरिकत्व. आपल्या भारत देशात नागरिकत्व हे राज्यांचं नागरिकत्व अलग आणि केंद्राचं नागरिकत्व अलग अशा प्रकारचं नागरिकत्व नाही. एकच नागरिकत्व आहे, ते भारतीय नागरिकत्व. ज्याप्रमाणे अमेरिका या देशात केंद्राचं एक वेगळं नागरिकत्व असते आणि राज्यांचं वेगळं नागरिकत्व असते. केंद्राचे जर काही प्रॉब्लेम असेल तर केंद्र सरकारचं एक सर्वोच्च न्यायालय वेगळं असते आणि राज्य सरकारचं सर्वोच्च न्यायालय वेगळं असते. केंद्राची राज्यघटना वेगळी असते आणि राज्यांची राज्यघटना वेगळी असते. तर हे कुठे होते? संघराज्यांमध्ये, म्हणजे अमेरिका या देशात अशा प्रकारची तरतूद आहे. परंतु भारत देशात एकेरी नागरिकत्व आहे. फक्त जम्मू काश्मीर, जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम होतं त्यावेळी जम्मू काश्मीरची एक वेगळी राज्यघटना होती आणि जम्मू काश्मीरचा एक वेगळा झेंडा होता. जम्मू काश्मीरसाठी वेगळ्या तरतुदी करण्यात आल्या होत्या. परंतु जेव्हापासून कलम 370 हटवण्यात आलं आणि जम्मू काश्मीर व लडाख यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला तेव्हापासून जम्मू काश्मीरचे लोकसुद्धा भारतीय नागरिकच म्हटलं जाते. अगोदर त्यांना जम्मू काश्मीरचं एक वेगळं नागरिकत्व आणि भारताचं एक वेगळं नागरिकत्व अशी तरतूद होती. ठीक आहे. तर भारतात एकेरी नागरिकत्व आहे. कोणत्याही राज्यात वेगळं नागरिकत्व दिलं जात नाही, तर ते भारतीय नागरिकत्व एकच नागरिकत्व असते. नंतरचं भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धत. सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धत म्हणजे वयाचे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर भारतातील सर्व नागरिकांना मतदान करण्याचा हक्क असतो. प्रश्न जर आपल्याला विचारला वयाचे 18 वर्ष म्हणजे अगोदर वयाच्या 21 वर्षाची अट होती. जेव्हा राज्यघटनेची निर्मिती झाली आणि 1989पर्यंत वयाच्या 21 वर्ष जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत भारतीय नागरिकांना मतदान करण्याचा अधिकार नव्हता. तर वयाची अट काय होती? 21 वर्ष. 61वी घटना दुरुस्ती 1989मध्ये करण्यात आली. तेव्हा प्रधानमंत्री होते राजीव गांधी. 1989मध्ये 61वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्या घटना दुरुस्तीनुसार वयाची अट, मतदानासाठी वयाची अट ही 21 वर्षावरून 18 वर्ष करण्यात आली. आणि भारतात ज्या निवडणुका घेतल्या जातात तर त्या 2 प्रकारे घेतल्या जातात.
एक आहे सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धत आणि दुसरी आहे एकल संक्रमणीय प्रमाणशीर पद्धत. तर या दोन प्रकारे निवडणुका घेतल्या जातात. निवडणुका घेण्याचं कार्य हे केंद्रात जर एखादी निवडणूक घ्यायची असेल, लोकसभेची निवडणूक असेल, राज्यसभेची निवडणूक असेल, राष्ट्रपतीची निवडणूक किंवा उपराष्ट्रपतीची निवडणूक असेल तर यांची निवडणूक हे केंद्रीय निवडणूक आयोग घेत असते. निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली तर 25 जानेवारी 1950ला निवडणूक आयोगाची स्थापना झाली. ठीक आहे. त्यामुळे निवडणूक आयोग दिन हा 25 जानेवारी हा निवडणूक आयोग दिन म्हणून साजरा केला जातो. निवडणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते असं जर विचारलं असेल तर सुकुमार सेन हे निवडणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. ज्यावेळी निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली त्यावेळी निवडणूक आयोगाचे अध्यक्ष होते सुकुमार सेन. आणि आता निवडणूक आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत असं जर विचारलं तर सुशील चंद्रा हे आता निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. निवडणूक ही दोन प्रकारे घेतली जाते. एक सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धतीनुसार आणि दुसरी एकल संक्रमणीय प्रमाणशीर पद्धतीनुसार. सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धतीनुसार जी निवडणूक घेतली जाते तर ती आहे लोकसभेची निवडणूक किंवा विधानसभेची निवडणूक. राज्यसभेची निवडणूक किंवा विधान परिषदेची निवडणूक हे एकल संक्रमणीय प्रमाणशीर पद्धतीनुसार घेतली जाते. किंवा राष्ट्रपतीची निवडणूक किंवा उपराष्ट्रपतीची निवडणूक हे सुद्धा एकल संक्रमणीय प्रमाणशीर पद्धतीनुसार घेतली जाते. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये लोकसभेचे निर्वाचित सदस्य नामनिर्देशित नाही. निर्वाचित सदस्य किती आहे? 550 तरतूद आहे परंतु 545 आहे. ठीक आहे. किंवा आता 543 आहे. 543 + 2 545. तर लोकसभेचे जे काही निर्वाचित सदस्य राहतील ते निर्वाचित सदस्य. राज्यसभेचे निर्वाचित सदस्य, राज्यसभेत किती लोक असते? 250. तर त्यापैकी 238 हे निर्वाचित सदस्य असते आणि 12 हे राष्ट्रपती नामनिर्देशित करतात. तर राज्यसभेचे निर्वाचित सदस्य, लोकसभेचे निर्वाचित सदस्य आणि विधानसभेचे निर्वाचित सदस्य हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात. प्रश्न आपल्याला विचारले जाते की राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोणकोणते सदस्य भाग घेतात. तर निर्वाचित आणि नामनिर्देशित अशा याच्यात कन्फ्यूज व्हायचं नाही. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये फक्त निर्वाचित सदस्यच भाग घेतात. आणि ते कोणकोणत्या सभागृहाचे निर्वाचित सदस्य भाग घेतात तर लोकसभेचे निर्वाचित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य आणि विधानसभेचे निर्वाचित सदस्य हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात. विधान परिषदेचे निर्वाचित आणि नामनिर्देशित सदस्य हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेत नाही. नंतरचं भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे धर्मनिरपेक्ष राज्य. धर्मनिरपेक्ष हा शब्द भारतीय राज्यघटनेत कुठेही नाही आणि धर्मनिरपेक्ष हा शब्द प्रस्तावनेत ॲड केलेला आहे. तो 42व्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला. 42व्या घटनादुरुस्तीनुसार, 42वी घटनादुरुस्ती कधी झाली? 1976मध्ये. 42व्या घटनादुरुस्तीनुसार काय काय करण्यात आलं तर मूलभूत कर्तव्यसुद्धा ॲड करण्यात आले. 10 मूलभूत कर्तव्य ॲड करण्यात आले आणि भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये एकात्मता, अखंडता आणि धर्मनिरपेक्ष हे 3 शब्द भारतीय राज्यघटनेत ॲड करण्यात आले. मूळची भारतीय राज्यघटना ही धर्मनिरपेक्ष आहे कारण धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष ही संकल्पना 2 प्रकारची आहे. एक धर्मनिरपेक्ष संकल्पना आहे सकारात्मक आणि दुसरी धर्मनिरपेक्ष संकल्पना आहे नकारात्मक. भारताने सकारात्मक धर्मनिरपेक्षतेचे अवलंबन केलेले आहे. प्रश्न जर विचारला भारताने खालीलपैकी कोणत्या धर्मनिरपेक्षतेचे अवलंबन केले तर सकारात्मक धर्मनिरपेक्षतेचे अवलंबन भारताने केलेले आहे. फ्रान्स या देशात नकारात्मक धर्मनिरपेक्षतेचे अवलंबन केले जाते. म्हणजे भारत देशात सर्व धर्मांना समान अधिकार आहेत. एकाही कोणत्या धर्माला वरचे अधिकार किंवा दुसऱ्या धर्माला खालचे अधिकार असे देण्यात आलेले नाही. भारत देशाचा कोणताही राजकीय धर्म नाही. ठीक आहे. ज्याप्रमाणे फ्रान्स या देशात कोणत्याही धर्माला मानलं जात नाही. म्हणजे जर केंद्र सरकार किंवा राज्य सरकार असेल तर तिथे धर्माचा बिलकुल विचार केला जात नाही. परंतु भारत देशात धर्माचा विचार केला जातो. धर्माचा विचार कसा केला जातो तर ते मूलभूत अधिकार आहेत, लोकांचे मूलभूत अधिकार आहे. भारतातील लोक कोणत्याही धर्माचं आचरण, प्रचार आणि प्रसार करू शकतात.
कोणत्याही धर्माची उपासना करू शकतात, ते प्रत्येकाचा स्व अधिकार आहे. ठीक आहे. धार्मिक अधिकारामध्ये धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे, तर ते पॉझिटिव्ह कन्सेप्ट आहे, म्हणजे सकारात्मक संकल्पना आहे. कोणतेही व्यक्ती कोणताही धर्म मानू शकतात किंवा कोणताही धर्म स्वीकृत करू शकतात किंवा कोणत्याही धर्माचं आचरण करू शकतात. तर हे भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. आणि फ्रान्सच्या राज्यघटनेमध्ये नकारात्मक संकल्पना आहे, तिथे कोणत्याही धर्माला स्थानच नाही. म्हणून भारताच्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे धर्मनिरपेक्ष राज्य. धर्मनिरपेक्षतेची तरतूद ही घटनेत कोणत्याही कलमात नाही आहे. धर्मनिरपेक्षता हे फक्त भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये आहे. आणि धर्मनिरपेक्षता हा शब्द 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार भारतीय राज्यघटनेत प्रस्तावनेत 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार एकात्मता, अखंडता आणि धर्मनिरपेक्षता ही तरतूद करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे आज आपण भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये कंप्लीट केलेली आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि जर तुम्हाला ऑफलाईन बॅच लावायची असेल तर तुम्ही दृष्टी अकॅडमी या ठिकाणी संपर्क करू शकता किंवा दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. धन्यवाद मित्रांनो.